राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना 2555 कोटी रुपयांचा निधी वाटप केलं जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष म्हणजे ही भरपाई मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे राज्य कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे। मग यामध्ये सर्वात जास्त प्रायोरिटी खरीप हंगाम 2024 ला दिली जाणार आहे। सर्वात जास्त भरपाई ही खरीप हंगाम 2024 ला मिळणार आहे। खरीप हंगाम 2024 साठी एकूण 2308 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे। त्याचबरोबर रब्बी हंगाम असेल, खरीप हंगाम 2023 असेल, खरीप हंगाम 2022 म्हणजे खरीप हंगाम 2022 ते रब्बी हंगाम 2022 ते रब्बी हंगाम 2023 किंवा खरीप हंगाम 2023 पर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आपण हंगामानुसार पाहूयात किती रक्कम शेतकऱ्यांना मंजूर केलेली आहे। पहा, तर खरीप हंगाम 2024 मध्ये 2308 कोटींचा निधी हा मंजूर केलेला आहे खरीप हंगाम 2024 साठी। त्यानंतर खरीप हंगाम 2023 साठी 81 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर रब्बी हंगाम 2023 व 24 यासाठी 63 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 यासाठी 2,87 लाख रुपयांचा निधी हा शासनाकडून कृषी विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे। तर तुम्हाला समजलं असेल हंगामावाईज निधी हा किती मंजूर केलेला आहे। यानंतर पाहूयात, मग आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, विमा कंपन्यांनी आतापर्यंत ही सर्व रक्कम रोकडून का धरली होती? तर बऱ्याच शेतकऱ्यांनी लाईव्हच्या माध्यमातून असे प्रश्न सुद्धा केले आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून सुद्धा असे प्रश्न केलेले आहेत। राज्य सरकारने आतापर्यंत ही सर्व रक्कम रोकडून धरली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नव्हती। परंतु आता ही सर्व रक्कम राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग हा आता मोकळा झालेला आहे। आणि त्यामुळेच मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेला सर्व विमा म्हणजे आतापर्यंत 2022 ते 2024 पर्यंतचा सर्व विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता आपण पाहूयात अशा जिल्ह्यांची नावे ज्या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पीक विमा हा जमा होणार आहे। तर त्यामध्ये पहिला जिल्हा आहे, 22 जिल्हे त्यामध्ये आहेत। तुम्हाला माहित आहे या जिल्ह्यांसाठी मंजूर देण्यात आलेले आहे। याचा माहितीपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर मागच्या 2 दिवसामध्ये पोस्ट केला होता, तो तुम्ही पाहिलाच असेल। त्याच्या रकमेसहित आपण पोस्ट केला होता। कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आहे हे सुद्धा आपण पाहिली होती। थोडक्यात आता आपण फक्त जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत, कारण इन डिटेल व्हिडिओ अगोदरच पोस्ट केलेला आहे। यामध्ये जिल्ह्यांची नावे पाहूयात, मग त्यानंतर कोणत्या हंगामासाठी शेतकऱ्यांना किती रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे हे पाहूयात। पहिल्यांदा जिल्ह्यांची नावे पाहूयात। हे 22 जिल्हे कोणते आहेत ज्यांना मंगळवारी पीक विमा जमा होणार आहे? त्यामध्ये पहिला जिल्हा आहे धुळे, दुसरा आहे नंदुरबार, तिसरा आहे पुणे, चौथा आहे सांगली, पाचवा आहे कोल्हापूर, त्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर जालना, नंतर बीड, धाराशिव, नंतर नांदेड, नंतर हिंगोली, नंतर बुलढाणा, नंतर परभणी आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली, त्यानंतरचा आहे अमरावती, अकोला, वाशिम, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे वर्धा, त्यानंतर नागपूर जिल्हा आहे, त्यानंतर भंडारा जिल्हा आणि त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो गडचिरोली जिल्हा। जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवारी पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्यांचे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। आता यानंतर पाहूया 2024 मध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या हंगामासाठी म्हणजे ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजुरी झाली होती। त्यातील पहिले म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, नंतर काढणी पश्चात नुकसान आणि नंतर पीक कापणी प्रयोगावरील होणारे नुकसान। या 4 ट्रिगर्स अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप 2024 साठी भरपाई मंजूर झालेली आहे। आता कोणत्या हंगामासाठी किती शेतकरी पात्र आहेत आणि किती रक्कम मंजूर झालेली आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यामध्ये पहा, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ती म्हणजे 1,04,05,55,000। त्यानंतर शेतकरी संख्या आहे 32,40,00,000। त्यानंतर पुढचं हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले भरपाई नुकसान ही 706 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। शेतकऱ्यांची संख्या आहे ती म्हणजे
18,84,00,000। त्यानंतर काढणी पश्चात नुकसान यामध्ये भरपाई मंजूर झालेली आहे ती म्हणजे 141 कोटी आणि शेतकरी संख्या आहे ती म्हणजे 1,48,00,000। यामध्ये पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान यामध्ये भरपाई 13 कोटी मिळणार आहे तर शेतकरी संख्या आहे 1,33,00,000। त्यानंतर एकूण शेतकरी संख्या आहे बघा 54,00,000 आणि भरपाई त्यांसाठी मंजूर झालेली आहे ती म्हणजे 2,308,00,000 रुपये इतकी भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर ही खरीप हंगाम 2024 मधील जे वेगवेगळे ट्रिगर आहेत या संदर्भातील नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांची संख्या आपण पाहिली। यानंतर रब्बी हंगाम नुकसान भरपाई ही जास्त काही नुकसान न झाल्याने नुकसान भरपाई खूपच कमी दिली जाणार आहे। सध्या काही ठिकाणी रब्बी हंगामामुळे बऱ्याच ठिकाणी तुरळक पावसामुळे नुकसान होत आहे आणि त्याचा इशारा सरकारकडून दिलाही जात आहे। त्यात जर नुकसान झाले तर रब्बी हंगामातील नुकसान भरपाई ही त्यानंतर दिली जाणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे। यानंतर मग शेतकऱ्यांचा किंवा सर्वांचाच एक प्रश्न आहे की मग खरीप हंगाम 2023 विमा का रखडला होता। तर जर विमा कॅल्क्युलेशन नुसार 80% पेक्षा कमी नुकसान भरपाई असेल तर विमा कंपन्यांनी ही रक्कम पुन्हा सरकारला द्यायची असते आणि 20% रक्कम त्यांच्या प्रशासकीय खर्चासाठी म्हणून ठेवावी लागते आणि त्यावेळी 80% पेक्षा कमी नुकसान भरपाई होती। त्यामुळे सरकार जी विमा कंपन्या आहेत त्यांना परत तो निधी सरकारला द्यावा लागला आणि 20% त्यांच्या प्रशासकीय खर्चासाठी ठेवावा लागला। या अगोदर 80% पेक्षा जास्त नुकसान नव्हते, आता 110%च्या वरती गेले आहे। त्यामुळे शासनाने ही सर्व रक्कम विमा कंपन्यांना दिली आहे। विमा कंपन्या मंगळवारी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत। म्हणजे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, खरीप हंगामातील जे नुकसान आहे त्याची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवारी जमा होणार आहे, हे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला समजलं असेल खरीप हंगाम 2022 ते 2024 किंवा रब्बी हंगामातील नुकसान भरपाई किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगामातील नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे आणि कोणत्या हंगामासाठी किती मंजूर केलेले आहे त्यासाठी मंगळवारीसाठी 22 जिल्हे पात्र केलेले आहेत। या 22 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवारी पीक विमा हा जमा केला आहे करणार आहेत। म्हणजेच खरीप 2022 ते खरीप 2024 पीक विमा हा खरीप हंगामातील पीक विमा म्हणजे त्यामध्ये 3 ट्रिगरद्वारे नुकसान झालं आहे त्याच्यासाठी हा पीक विमा मंजूर केलेला आहे। आतापर्यंत रखडलं होतं, कृषी विभागाकडूनच विमा कंपन्यांना हा निधी दिला नव्हता, त्याचं कारण सुद्धा आता आपण स्पष्टपणे ऐकलं आहे। हा निधी आता कृषी विभागाने विमा कंपन्यांना दिला आहे, त्यामुळे मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे। सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद।